पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीने भावुक. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंडे साहेबांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. वडिलांच्या आठवणी सांगताना त्या काहीशा भावुक झाल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणी सांगताना आज मुंडे साहेब हवे होते, मुंडे साहेबांच्या खूप आठवणी आहेत असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंडे साहेबांनी आम्हाला खूप आदर केला. त्यांनी एक खास आठवण सांगितली. माझ्या मुलाला जेव्हा जन्म दिला तेव्हा सर्व बाळाकडे नातवाकडे गेले, पण बाबा मुंडे साहेब माझ्याकडे येऊन माझी चौकशी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतःला मुंडे साहेबांची शिष्या मानली. त्यावेळेस त्या म्हणाले, मी मुंडे साहेबांची मुलगी नाही तर मी शिष्य आहे. मुंडे साहेब हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे नेते होते. शेवटी त्यांनी मुंडे साहेबांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत मुंडे साहेबांची जयंती ही प्रत्येकाची आहे अशी भावना व्यक्त केली. तर मला आठवतं की अगदी वैयक्तिक आठवण आहे. मी माझ्या मुलाला जेव्हा जन्म दिला तेव्हा हे सगळे अमेरिकेला आले होते आणि बाळ झाल्यामुळे सगळे बाळाकडे होते, पण फक्त बाबा माझ्याकडे आले. माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणजे, बेटा तुला खूप त्रास झाला का, हे मला कोणीही विचारलं नाही जे त्यांनी विचारलं. आणि त्यांच्यामध्ये खूप अशी संवेदना होती. आम्ही जर झोपलेलो असो आमच्या रूममध्ये तर ते हळूच डोकावून बघायचे, हळूच दरवाजा बंद करायचे आणि त्यांना असं वाटायचं की डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. इतकं ते आम्हाला सन्मान द्यायचे. एक मुलगी म्हणून जे सन्मानपूर्वक वागणूक मुंडे साहेबांनी आम्हाला दिली, ती वागणूक जर सर्व मुलींना त्यांच्या वडिलांनी दिली तर फार प्रगल्भ आणि कर्तृत्वान मुली घडतील असं मला वाटतं. खूप रिस्पेक्ट मुंडे साहेबांनी आम्हाला आमच्या जीवनात दिला, आमच्या निर्णयावर रिस्पेक्ट दिला आणि लाडही करून घेतला आमच्याकडून भरपूर. आमच्या घरातले सगळ्यात लाडकं बाळ असल्यासारखे मुंडे साहेब होते. आम्ही त्यांना खूप पॅम्परही करायचो. मला खरंच आज शब्द सापडत नाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी, पण दुसऱ्याच्या वेदनेची त्यांना जाणीव होती. त्यांचा एक अपघात झाला होता, तेव्हा त्यांच्या हातातला फ्रॅक्चर झालं होतं आणि मोठं ऑपरेशन झालं. त्याच्यातून ते मरता मरता वाचले मुंबईमध्ये. अपघात परळीत झाला होता आणि परळीत अपघात झाल्यानंतर जेव्हा ते त्या अपघातातून सावरले तर त्यांचा पहिला प्रश्न होता की जो गाडीसमोर आला तो मुलगा कसा आहे. त्यांनी स्वतःच्या वेदना सोडून त्या मुलाविषयी प्रश्न विचारला. पहिला प्रश्न, तो मुलगा कसा आहे, तो ठीक आहे ना, तो जिवंत आहे ना, त्याला काही लागलं नाही ना, त्याचा इलाज नीट करा. ही त्याची जी भावना होती ना. आणि मला असं वाटतं मी मुंडे साहेबांची फक्त मुलगी नाही आहे, मी त्यांची शिष्य होते, त्यांची चेली होते, त्यांची चमची होते. आणि त्याच्यामुळे मी जे शिकले, मुलगी म्हणून तर जे अंगीभूत काही असेल संस्काराचा भाग, पण शिष्य म्हणून जे मला काम करायची संधी मिळाली त्याच्यातून मी जीवनामध्ये खूप शिकले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.